नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि कुठून कुठून तुम्ही माझी स्टोरी ऐकत आहात, प्लीज सगळ्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. काही वेळाने अद्वैत तयार होऊन खाली येतो. साक्षी स्वयंपाकघरात काम करत असते. अद्वैत क्षणभर तिच्याकडे पाहतो. कालपर्यंत तो तिच्याकडे संशयाने पाहत होता, पण आज तिला तिच्याबद्दल फक्त प्रश्न पडत होते. तो काही न बोलता ऑफिससाठी निघून जातो. ऑफिसमध्ये पोहोचतात अद्वैत आपल्या केबिनमध्ये जातो. त्याचा चेहरा पाहूनच कर्मचारी समजून जातात की आज काहीतरी महत्त्वाचं आहे. तो लगेच इंटरकॉमवर कॉल करतो. रोहन आणि विक्रमला माझ्या केबिनमध्ये पाठवा. येस सर. काही मिनिटातच त्याचे दोघे विश्वासू माणसं केबिनमध्ये येतात. गुड मॉर्निंग सर. अद्वैत सरळ मुद्द्यावर येतो. तो ड्रॉवर उघडतो आणि ते कागदपत्र बाहेर काढतो. हे बघा. दोघेही पेपर्स हातात घेतात. सर. अद्वैत खुर्चीतून उठतो. खिडकीजवळ जाऊन उभा राहतो. त्याच्या आवाजात नेहमीपेक्षा जास्त गंभीरपणा असतो. या कागदांची पूर्ण चौकशी करा. मला प्रत्येक तपशील हवा आहे. एकही गोष्ट सुटली नाही पाहिजे. रोहन प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहतो. सर, काही विशेष संशय आहे का? अद्वैत काही क्षण शांत राहतो. मग हळूच म्हणतो, हो. मला वाटतं या कागदपत्रांमध्ये दिसते तसं सत्य नाही. विक्रम लगेच विचारतो, म्हणजे? कोणीतरी बनावट कागदपत्र तयार केली असण्याची शक्यता आहे, किंवा कोणीतरी सत्य लपवत आहे. अद्वैतचा आवाज कठोर होतो. आणि मला ते सत्य शोधायचं आहे. तो दोघांकडे वळतो. ज्या व्यक्तीचं नाव यात आहे तिच्यावर माझा विश्वास आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, पण मला पुरावे हवेत. फक्त सत्य. रोहन मान हलवतो. समजलं सर. आम्ही लगेच काम सुरू करतो. अद्वैत पुन्हा एकदा त्यांना थांबवतो. आणि ऐका. दोघेही मागे वळतात. ही चौकशी पूर्णपणे गोपनीय राहिली पाहिजे. घरातल्या कुणालाही यावर खबर लागता कामा नये. विशेषतः तो क्षणभर थांबतो. माझ्या काकांना. हे ऐकताच रोहन आणि विक्रम एकमेकांकडे पाहतात. आता त्यांनाही समजलं असतं की प्रकरण खूप गंभीर आहे. डोंट वरी सर. सत्य तुमच्या समोर आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. दोघेही कागदपत्र घेऊन बाहेर पडतात. दरवाजा बंद होताच अद्वैत खुर्चीत बसतो. त्याची नजर समोरच्या टेबलावर स्थिरावते आणि त्याच्या मनात एक विचार फिरत असतो. साक्षी, जर तू खरंच निर्दोष असशील तर यावेळी मी तुला एकटी पडू देणार नाही. काही तास उलटून जातात. साक्षी घरातल्या कामात स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण सकाळी अद्वैत सोबत घडलेले क्षण तिच्या मनातून जातच नसतात. ते कपाट आवरत असताना नकळत तिच्या ओठांवर हसू उमटतं. खरंच आज ते खूप वेगळे वागत होते. ते स्वतःशीच पुटपुटते. पण तिच्या पुढच्या क्षणी तिला अद्वैतने आधी केलेला अपमान आठवतो. तिचं हसू विसरून जातं. नाही, इतक्या लवकर मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, ती स्वतःलाच समजावत असते. त्याचवेळी ऑफिसमध्ये रोहन आणि विक्रम चौकशीला सुरुवात करतात. सर्वप्रथम ते त्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी करतात. काही तासांनंतर रोहन अचानक स्क्रीनकडे पाहतच थांबतो. विक्रम, इकडे बघ. विक्रम त्याच्या जवळ येतो. काय झालं? रोहन स्क्रीनवर एक तारीख दाखवतो. या कागदपत्रांवरची नोंद ज्या दिवशी झाल्याचं दाखवलंय त्या दिवशी संबंधित ऑफिस बंद होतं. विक्रमचे डोळे मोठे होतात. व्हॉट? हो, म्हणजे ही नोंद त्या दिवशी होणंच शक्य नाही. दोघेही एकमेकांकडे पाहतात. प्रकरण आता आणखी गंभीर झालेलं असतं. म्हणजे सरांचा संशय बरोबर असू शकतो. रोहन हळूच म्हणतो. संध्याकाळी अद्वैत आपल्या केबिनमध्ये काही फाईल्स पाहत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाजावर टकटक होते. कम इन. रोहन आणि विक्रम आत येतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहूनच अद्वैत सावध होतो. काय मिळालं? दोघेही एकमेकांकडे पाहतात. मग रोहन फाईल त्यांच्यासमोर ठेवतो. सर, या कागदपत्रांमध्ये गडबड आहे. अद्वैतची नजर क्षणात तीक्ष्ण होते. स्पष्ट बोला. विक्रम पुढे येतो. काही नोंदी बनावट असण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि अजून एक गोष्ट, काही डिजिटल रेकॉर्ड्स मुद्दाम डिलीट करण्यात आले आहेत. हे ऐकताच अद्वैत खुर्चीतून उठतो. कोणी? अजून खात्री नाही झाली सर, पण कुणीतरी खूप काळजीपूर्वक सगळे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केलाय. अद्वैतच्या मुठी आवळल्या जातात. कारण आता त्याला जाणवत असतं हे सगळं फक्त पैशाचं प्रकरण नाही. यामध्ये कोणीतरी मोठा खेळ खेळत आहे. आणखी चौकशी करा. तो कठोर आवाजात म्हणतो. त्याला त्या व्यक्तीचं नाव हवं आहे, किंमत काहीही असो. येस सर. दोघे बाहेर निघून जातात. त्याच वेळी घरात अद्वैतचे काका हॉलमध्ये बसलेले असतात. त्यांच्या हातात फोन असतो. फोनवरून कोणाचा तरी घाबरलेला आवाज येत असतो. साहेब,
अद्वैत सरांनी चौकशी सुरू केली आहे. हे ऐकताच काकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. काय? हो साहेब, त्यांची माणसं जुने रेकॉर्ड्स तपासत आहेत. काका काही क्षण शांत राहतात, मग त्यांचा चेहरा हळूहळू कठोर होतो. अद्वैतला काहीही कळता कामा नाही. समजलं? हो साहेब. फोन कट होतो. काका खिडकीबाहेर पाहत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसत असते, कारण अनेक वर्षांपूर्वी दडवलेलं एक रहस्य आता बाहेर येण्याच्या मार्गावर होतं. आणि जर ते सत्य समोर आलं तर फक्त साक्षीच नाही, तर अनेकांचे मुखवटे कायमचे उतरतील. संध्याकाळी अद्वैत घरी येतो. आज दिवसभर त्याच्या डोक्यात चौकशीचं प्रकरण चालू असतं. पण घरी आल्यावर त्याला साक्षी दिसत नाही. तो हॉलमध्ये पाहतो, बागेत पाहतो, पण ती कुठेच दिसत नसते. तेवढ्या स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. धाडकन. अद्वैत पटकन तिकडे जातो. आत जाऊन पाहतो तर साक्षी वरच्या कपाटातून डब्बा काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या हातून दुसरा डब्बा खाली पडलेला असतो. काय करतेस? साक्षी मागे वळते. काही नाही. हे तर दिसतच आहे. मग विचारलं कशाला? अद्वैत हसू दाबतो. मदत करू का? नको. का? कारण मला स्वतः करता येतं, असं म्हणत ती पुन्हा पायाच्या बोटांवर उभी राहते. पण डब्बा काही हाताला लागत नाही. अद्वैत काही सेकंद ते बघत राहतो, मग सहज हात वर करून डब्बा काढतो आणि तिच्या समोर धरतो. साक्षी त्याच्याकडे बघते. तुम्ही उंच आहात म्हणून जास्त शहाणी होऊ नका, अद्वैत लगेच म्हणतो. आणि तू हट्टी आहेस म्हणून डब्बा खाली येत नाही. हे ऐकून साक्षीच्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं, पण ती लगेच ते लपवते. थँक्यू. वेलकम. काही वेळाने साक्षी चपात्या करत असते. मायाताई बाहेर गेलेल्या असतात दोघांना पाहून. अद्वैत पाणी प्यायला स्वयंपाकघरात येतो आणि सहज काउंटरवर बसतो. साक्षी त्याच्याकडे बघते. तुमचं ऑफिस बंद पडलं का? नाही. मग इथे का बसलात? हे पण माझंच घर आहे, माहिती आहे. मग मग मला काम करू द्या. अद्वैत नाटकीपणे सुस्कारा टाकतो. देवा, माझ्या बायकोला माझ्याशी बोलायलाही आवडत नाही. अद्वैत लगेच सरळ बसतो. खरंच? हो. मग बोला ना. पण कमी. हे ऐकताच अद्वैतचा चेहरा पडतो. साक्षीला हसू आवरत नाही. तेवढ्यात साक्षी चपाती तव्यावर टाकताना तिच्या हाताला गरम वाफ लागते. ती पटकन हात मागे घेते. अद्वैत लगेच उठतो. दाखव. काही नाही. साक्षी, काही नाही म्हटलं ना. पण अद्वैत तिचा हात पकडून नळाखाली धरतो. थंड पाणी हातावर पडत साक्षी काही क्षण शांत होते, कारण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर चेष्टा नव्हती, खरंच काळजी होती. मग ती हलक्या आवाजात म्हणते, इतकी काळजी करू नका. अद्वैत तिच्याकडे न पाहताच म्हणतो. का? कारण नंतर पुन्हा रागावलास तर? अद्वैतचे हात क्षणभर थांबतात. त्याला तिच्या शब्दांचा अर्थ समजतो. ती अजूनही दुखावलेली असते. काही क्षण शांतता पसरते. मग अद्वैत हळूच म्हणतो, यावेळी तसं होणार नाही. साक्षी लगेच उत्तर देत नाही, कारण तिचा विश्वास अजून परत आलेला नसतो. पण पहिल्यांदाच तिला त्याच्या शब्दांमध्ये खोटेपणा वाटत नसतो. तेवढ्यात अद्वैत तिचा हात सोडतो आणि वातावरण हलकं करण्यासाठी म्हणतो, बरं झालं. हात जास्त भाजला नाही का? नाहीतर उद्या पुन्हा माझ्यावर आरोप झाला असता. कसला? की मी चपातीच्या पाण्याने तुला जाळण्याचा प्रयत्न केला. क्षणभर साक्षी त्याच्याकडे पाहते आणि मग मोठ्याने हसू लागते. अद्वैतही हसतो. त्या हसण्यात प्रेम नव्हतं अजूनही, पण दुरावा मात्र थोडासा कमी झालेला असतो. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या स्टोरीसाठी मला तुमचा खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे, तर तुमचं असंच छान रिस्पॉन्स राहू द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला.